नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक चल समीकरणे. एक चल समीकरणे म्हणजे गणिती क्रियेत अक्षरांचा उपयोग. याचे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 3x + 5 = 14. याच्यातल्या 5ला व 14ला स्थिरांक म्हणतात व त्याच्यात कोणतेही चिन्ह असू द्या, एक ते पर्यंत किंवा A to Z पर्यंत, त्याला चल म्हणतात. चल. आता तुम्हाला समजावे म्हणून आपण याचे काही उदाहरण घेऊया. टाइप 1. पहिलं उदाहरण. x + 7 = 12. आता हे गणित सोडवण्यासाठी पहिल्यांदा x लिहून घ्या, बरोबरचं चिन्ह द्या व या 7ला बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे नेण्यासाठी या 7ला जे चिन्ह आहे याला बेरजेचं चिन्ह आहे, म्हणजे +7 आहे. मग 12च्या इकडे नेण्यासाठी ते 7 - 7 होते. आता याचं उत्तर काय येईल? 5. म्हणजेच x = 5. आता घेऊया आपण याच्यातला दुसरा प्रश्न. x + 19 = 15. आता पहिल्यांदा x लिहून घ्या, बरोबरचं चिन्ह द्या व 19ला 15च्या म्हणजे 19ला बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे नेण्यासाठी 19चे चिन्ह बदलावं लागेल. 19 - 19 व +15 वजा व अधिक अशी विषम चिन्ह असल्यामुळे यांची वजाबाकी होईल. याचे उत्तर येते याचे उत्तर येते 4 व चिन्ह वजाचे. चला आता आपण तिसरे गणित बघूया. तीन नंबरचे गणित. x + 11 बरोबर -15. x लिहून घ्या, बरोबरचं चिन्ह द्या. 11 या बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे नेण्यासाठी 11चे चिन्ह बदलावे लागेल, म्हणजेच -15 व -11. पण हे वजाचे चिन्ह 2 वेळा आल्यामुळे आपल्याला यांची बेरीज करावी लागेल. 15 + 11 बरोबर 26. म्हणजेच x = 26 पण -26, कारण की उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे असते. चौथा प्रश्न. x - 21 = 27. आता हे गणित सुद्धा तसेच सोडवा. x लिहून घ्या, बरोबर. आता 21ला बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे आणण्यासाठी त्याचे चिन्ह बदलून अधिक करावे लागेल. 27 व +21. आता यांची बेरीज करा. 7 आणि 1 8 आणि 2 व 2 4. म्हणजेच x =
48. चला आता आपण 5वा प्रश्न पाहूया. x वजा 29 बरोबर -13. मग हे सुद्धा तसेच सोडवायचे. x लिहून घ्या. 29 ला बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे आणा व -13 जसेच तसे. अधिक व वजाच. आता आपल्याला 29 मधून 13 वजा करायचे आहेत. याचे उत्तर येते 16. म्हणजेच x बरोबर 16. आता आपण पाहूया 6वे उदाहरण. x वजा 43 बरोबर वजा 52. हे सुद्धा तसेच सोडवा. x लिहून घ्या. 43 बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे टाका वजा 52 अधिक 43. या दोघांचे चिन्ह वेगळे असल्यामुळे यांची वजाबाकी होईल. यांच्या वजाबाकीचं उत्तर आहे 9. म्हणजेच x बरोबर 9. आता आपण बघूया टाइप दुसरा. टाइप 2 मधले पहिले उदाहरण. 5x बरोबर 30. आता ह्या गणिताचा अर्थ काय? 5 व x मध्ये चिन्ह नाही म्हणजेच काय तर 5 गुणिले x. चिन्ह नाही म्हणजे गुणाकार, हे लक्षात ठेवा. चिन्ह नाही म्हणजे गुणाकार. काय आहे? गुणिले 5. आता याला बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे आणूया. गुणिले 5 काय झालं? भागिले 5. 5 7 35. म्हणजेच x बरोबर 6. आता आपण घेऊया याच प्रकारातील दुसरे गणित. x बरोबर वजा 30. याच्यासारखंच गणित आहे, फक्त 30चे चिन्ह बदलले आहे. म्हणजे बघा 5 गुणिले x बरोबर वजा 30. हे 5 अधिक आहे म्हणजे वजा 30. याला आपल्याला 5 ने भागावे लागेल. 5 7 5 30 म्हणजे उत्तर येते 6. पण याला वजाचे चिन्ह किती वेळा आहे? विषम वेळा. म्हणूनच उत्तराला कोणते चिन्ह येईल? वजा 6. आता आपण घेऊया तिसरं गणित. वजा 5x बरोबर 30. वजा 5 गुणिले x बरोबर 30.
वजा 5. 5 सख 30. म्हणजेच गुणाकाराचे उत्तर काय येईल? x बरोबर 6. पण कोणचे 6? वजा 6. आता आपण घेऊया चौथे उदाहरण. वजा 5x बरोबर वजा 30. आता हे गणित सुद्धा करा. वजा 5 गुणिले x आणि हे वजा 30. वजा 30 वला वजा 5 ने गुणा म्हणजेच उत्तर येईल 6. पण x म्हणजे अधिक 6 येईल. अधिक 6 वजा 6 येणार नाही, कारण हे वजाचे चिन्ह दोनदा म्हणजे समवेळा आले आहेत म्हणून. आता आपण घेऊया पाचवे गणित. x/7 बरोबर 8. आता हे गणित कसे करावे हे बघा. x लिहून घ्या. हे 8 हे 7 भागाकारामध्ये आहेत. या 7 ला 8 पैसे या बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे आणा म्हणजे 7 होतील भागाकार. 8 गुणिले भागाकार आहे ना 7, मग इथे येऊन गुणाकार होतील म्हणजेच 8 गुणिले 7. उत्तर काय आलं? 56. मग किती साधं आहे? x बरोबर 56. आता आपण घेऊया 6वं गणित. x/7 बरोबर वजा 8. x लिहून घ्या. हे 7 कशात होते? भागाकारात, हे गुणाकारात जातील, पण याचे चिन्ह बदलणार नाही. गुणिले अधिक 7 बरोबर 56. 56 बरोबर 56. पण 56 कसे? तर अधिक 56, कारण की वजाचे चिन्ह फक्त एक वेळा आले आहे म्हणून. वाटल्यास तुम्ही या 7 ला कंसात सुद्धा घेऊ शकता. आता आपण घेऊया 7वं उदाहरण. चला 7वं उदाहरण. x/7 बरोबर वजा 8. हे गणित सुद्धा तसंच करा. लिहून घ्या. x वजा 7 घ्या वजा 8 कडे. पण एक लक्षात ठेवा, गुणाकार किंवा भागाकार असला ना, हे 7 जर या चिन्हाच्या उजवीकडे नेताना ना, याचे वजा किंवा अधिक हे चिन्ह बदलत नाहीत. नेला वजा 8 गुणिले वजा 7 बरोबर. वाटलं तुम्ही कंसात घाला, कारण की याचे वाचन असेच होते 8 गुणिले वजा 7. याचे उत्तर येते 56. पण कसे 56? अधिक 56. अधिक 56 म्हणजेच x बरोबर अधिक 56. आता घेऊया आपण याचे 8वे उदाहरण. 8वे उदाहरण. x/7 बरोबर 8. हे गणित तसंच करा. लिहून घ्या. x 7 7 आणा
8 कडे. 8 सती 56. हे आहेत. थांबा, या 7ला आपल्याला वजाचे चिन्ह द्यायचं राहून गेलं. हे +8 व हे वजा 7. याच्यात वजाचे चिन्ह एकदाच आलं म्हणजे विषम वेळा, म्हणून उत्तराला कशाचे चिन्ह येईल? वजाचे. -56. आता टाइप 2 संपला. आता आपण घेऊया टाइप 3. टाइप 3. टाइप 3. आता याच्यातही आपण याच प्रकारचे उदाहरण घेणार आहोत व हे आपल्या आजच्या व्हिडिओचे शेवटचे उदाहरण असणार आहे. चला, पहिले उदाहरण. x + 8 = 20. हे गणित कसं करायचं? x लिहून घ्या. x लिहिले का बरोबरचं चिन्ह द्या. हे 20 लिहा. हे 8ला इकडं टाका व यांची वजाबाकी करा. अधिक आणि वजाच म्हणजे याचं उत्तर येईल x = 12 व चिन्ह द्या मोठ्या संख्येचं म्हणजेच अधिकचं. अधिकचं चिन्ह दिलं नाही तरीही चालते. चला, आता आपण घेऊया दुसरं उदाहरण. x - 15 = 30. x = 30. आता या 15ला सुद्धा चिन्हाच्या उजवीकडे घ्या. वजाचे होतील +15. यांची सरसकट बेरीज करा. उत्तर आले 45. म्हणजेच x = 45. आता आपण घेऊया तिसरे उदाहरण. 4x = 20. 4x = 20. x बरोबर जाऊ दे, त्याच्यापेक्षा आपण असे मांडू. x गुणिले 4 गुणिले x = 20. आता हे 4 कसे आहे? गुणिले 4. याला आपण चिन्हाच्या उजवीकडे घेऊ व हे 4 होतील /4. म्हणजे उत्तर काय येते? 5. व x = 5. एवढं सोपं गणित आहे. आता आपण घेऊया चौथं गणित. 4x = 20. हे गणित तोंडी सुद्धा येऊ शकतं, पण आपण सूत्र वापरून करूया. 4 गुणिले x = 20. त्या 4ला चिन्हाच्या उजवीकडे आणा, भागाकार होईल. उत्तर येईल 5. हे दोघं तर आपले उदाहरण सेमच झाले. जाऊ द्या असले तर. घेऊ आपण आजच्या क्लासमधलं म्हणजे आजच्या व्हिडिओमधलं शेवटचं उदाहरण. x/3 = 12. हे गणित कसे करायला सांगा. हे गणित तुमच्यासाठी. झाले का सोडून? चला, मी दाखवते सोडून. आपा x हे /3 आहे ना, हे या चिन्हाच्या उजवीकडे नेताना -3 होतील.
बघा 12 गुणिले 3, 12 12 25 12 36. 36 मग किती सोपं आहे घ्या. x बरोबर 36. आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. याचे असेच खूप प्रकार आहेत. आपण आज 4 शिकले. आता उद्याच्या व्हिडिओत आपण उरलेले 4 शिकूया. धन्यवाद. बाय.